द्वितीया तृतीय चतुर्थी, चतुर्थीला मम्मी उपाशी, पप्पा रटावून खातो. Oh my God. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, परत उपवास, नवमी, दशमी, मग एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा. असा एक महिना तयार होतो बेटा. काय तयार होतो? महिना. 3 गोष्टी क्लिअर केल्या बेटा. दिवस कसा तयार होतो, वर्ष कसं तयार होतं, महिना कसा तयार होतो, ह्या सगळ्यांनी मिळून काय बनतं? दिनदर्शिका बनते. सगळ्यांनी मिळून काय बनतं ना? दिनदर्शिका बनते. दिनदर्शिकेचं सगळ्यात छोटं युनिट काय आहे? दिवस. दिनदर्शिकेचं सगळ्यात मोठं युनिट काय आहे? वर्ष. आणि दिनदर्शिकेचं मध्यम युनिट काय आहे? महिना. लक्षात आलं? तर मित्रांनो, पृथ्वी स्वतः भोवती फिरते. फिरते का? स्वतः भोवती फिरते. पृथ्वी स्वतः भोवती फिरते. यालाच आपण काय म्हणतो? पृथ्वीचे परिवलन म्हणतो. परिवलन स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे. याला इंग्लिश मध्ये रोटेशन ऑफ अर्थ असं म्हणूया. रोटेशन ऑफ अर्थ असं म्हणूया. आणि याला सुमारे 24 तास लागतात. वेळ किती लागतो? सुमारे 24 तास. तो 23 तास 56 मिनिटे काही सेकंद असा भाग आहे. परफेक्ट 24 तासाचा दिवस नाही, म्हणून सुमारे हा शब्द यूज केलाय. मग सुमारे 24 तास याचाच अर्थ आपण असा लावतो, एक दिवस. यालाच आपण काय म्हणतो बेटा? एक दिवस म्हणतो. क्लिअर आहे? सगळ्यांच्या वह्या आणि पेना चालू राहू द्या. पुन्हा म्हणू नका की सर इन्स्ट्रक्शन दिली नव्हती आम्हाला म्हणून. ओके. सो रोटेशन ऑफ अर्थ. द अर्थ रोटेट अराउंड इट्स ओन ऍक्सिस कॉल्ड एज रोटेशन ऑफ अर्थ. It requires approximately 24 hours, which is called as a day. त्याला एक दिवस असं म्हणतात. क्लिअर आहे? ओके. दिवस झाला. दिवस ठरला म्हणजे दिवस जो ठरलेला आहे पृथ्वीवरचा, तो पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम आहे. क्लिअर? ओके. पृथ्वीवरती जो दिवस ठरलाय तो पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम आहे. हे कळालं का? दिनदर्शिका पुन्हा बघू. आधी हे समजून घ्या. ओके. पृथ्वीवरचा दिवस हा पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम आहे. हे कळालं का? ओके. थँक्यू फॉर युअर रिप्लाय. आता दुसरं, पृथ्वीवरती जे वर्ष ठरतंय ते वर्ष पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिणाम आहे. पृथ्वीवरती जे वर्ष ठरलंय ते पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिणाम आहे. मग पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे काय? पृथ्वी स्वतःभोवती तर फिरतेच, स्वतः भोवती फिरत फिरत फिरतानाच असं लिहितो मी, सूर्याभोवती सुद्धा फिरते. सूर्याभोवती सुद्धा फिरते. याला काय म्हणायचं? तुम्ही म्हणा की आता पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. परिभ्रमण म्हणजे दुसऱ्या भोवती फिरणे. परिवलन म्हणजे स्वतः भोवती फिरणे. गॉट इट? परिवलन म्हणजे दुसऱ्याला संकटात टाकणे. सॉरी, परिभ्रमण. आणि परिवलन म्हणजे स्वतः संकटात पडणे. मुद्दा कळला? मंदिराच्या गाभाऱ्यात आपण जातो, दोन्ही हात जोडून थांबतो, मग तिथंच एक चक्कर मारतो. ही चक्कर स्वतः भोवती आहे, त्याला म्हणूया परिवलन. लगेच 2 मिनिटांमध्ये त्या गाभाऱ्याच्या मूर्तीपासून बाहेर येतो आणि मूर्तीपासून बाहेर आल्याच्या नंतर मात्र काय करतो? आठवते का? की हे इकडं लक्ष द्यावे. त्या गाभाऱ्यातून बाहेर पडलं की असा बाहेर निघतो आणि अख्ख्या मंदिराला एक फेरी पूर्ण मारतो. असा इकडल्या बाजूनी घुसतो. ठीक आहे. आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूनी म्हणजे इकडच्या बाजूनी आपण परत येतो. ठीक आहे. त्यामुळे त्याला आपण इथे म्हणणार आहोत परिभ्रमण. त्यामुळे इतर कोणाभोवती तरी फिरणं याला आपण म्हणूया परिभ्रमण. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी लागतो. ज्या विद्यार्थ्यांना कदाचित असं वाटत असेल की हे अनवॉन्टेड आहे, दे कॅन लिव्ह द क्लास. ओके. तर ते इतर महत्वाची कामं करू शकतात. आलं लक्षात? ठीक आहे. तर 365 दिवस पृथ्वीला कशासाठी लागतात बेटा? सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. याला रिव्होल्यूशन ऑफ अर्थ म्हणतात. काय बेटा? रिव्होल्यूशन ऑफ अर्थ इंग्लिश मध्ये.
ओके, सो अर्थ रिक्वायर्स 365 days टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन अराउंड द सन. ओके, तर मग अशा मुळेच आपल्या पृथ्वीवरती जे कॉमन इयर आहे, नॉर्मल वर्षाचा जो कालावधी आहे, तर तो आहे 365 दिवस. मित्रांनो, हा सुद्धा कालावधी तो परफेक्ट 365 दिवसांचा नसतो. दरवर्षी 6 तासाचा एक डिफरन्स क्रिएट होतो ह्या एकूण चक्कर मारण्यामध्ये, आणि दरवर्षी 6 तास असे कलेक्ट करत गेल्यास म्हणजे ह्याला आपण नॉर्मल इयर म्हणतो, नॉर्मल किंवा कॉमन इयर असं म्हणतो. कॉमन सर्वसामान्य वर्ष. ओके, आणि दरवर्षीचा 6 तासाचा गॅप एकत्र करत 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 जर गेलो तर 4 वर्षानंतर 6 चोक 24 म्हणजे एक्स्ट्रा 24 तास निर्माण होतात, आणि तो एक्स्ट्रा 24 तासाचा जो गॅप आहे तो नवीन इन्क्लूड होतो. म्हणून त्यावेळेला मात्र 365 ऐवजी 366 दिवस आपल्याला काउंट करावे लागतात, आणि त्याला मात्र आपण लीप इयर असं म्हणतो. काय म्हणतो बेटा? लीप इयर असं म्हणतो. हे वरती 365 दिवसांचा आहे कॉमन इयर किंवा नॉर्मल इयर, आणि 366 दिवसांचं जे आहे ते लीप इयर आहे. हा जिओग्राफिकल कंटेंट आहे, हा भौगोलिक डेटा आहे, हे मला माहिती आहे, पण याचा रेफरन्स बुद्धिमत्तेमध्ये देणं आवश्यक आहे, कारण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शेवटी नॉलेज आपलं वाढणार आहे. 2 मुद्दे क्लिअर झाले. आपल्याला माहित होतं जनरली की साध्या वर्षात 365 दिवस, लीप वर्षात 366 दिवस, पण ह्या भानगडी आल्या कशा, दिवस कसा तयार झाला, वर्ष कसं तयार झालं, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला खरं तर मला सांगायची की हा दिवस झाला ठीक आहे सर, वर्ष झालं तेही कळलं सर, पण पृथ्वीवरचे महिने कसे ठरले? कॅन यू गेस? चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर टाका जर माहित असेल तर. पृथ्वीवरचा महिना कसा ठरला? मग पृथ्वीच्या परिवलनामुळे ठरला की पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे ठरला? नेमका कशामुळे ठरला ते मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, कमेंट बॉक्स मध्ये सांगा की नेमकं या कारणामुळे सर पृथ्वीवरती महिना ठरतो. सांगा. महिना कसा जज झाला? वर्ष कळलं, दिवस कळलं, महिना हो किंवा नो नाही हो तर उत्तर सांगा चॅट बॉक्स मध्ये. एका ओळीमध्ये सुद्धा उत्तर सांगता येतं. नेमकं कोणाच्या फिरण्यामुळे पृथ्वीवर महिना ठरतो? कोणाच्या कोणाभोवती फिरण्यामुळे? तर चला बाबांनो, वेळ वाया न घालवता मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, हे स्वतःला समजावून सांगा. ओके, तो लक्ष द्या. सॉरी बेटा आचार्य, परिवलनामुळे हे काय असं होत नाही. पृथ्वीवरचा महिना हा पृथ्वीच्या परिवलनामुळेही नाही किंवा पृथ्वीच्या परिभ्रमणामुळेही नाही, दोन्ही गोष्टी साफ झूट. तर ते नोट करून ठेवा. पृथ्वीवरचा जो महिना आहे, पृथ्वीवरचा महिना हा चंद्राच्या परिभ्रमणामुळे ठरतो. चंद्राच्या परिभ्रमणामुळे ठरतो. म्हणजे काय हे सर? चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, यालाच चंद्राचे परिभ्रमण असे म्हणतात. माहित राहू द्या, हे लिहून ठेवा. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे महिना तयार होतो. आलं का लक्षामध्ये? आणि महिना कसा काउंट केला जातो आपल्याला माहिती आहे. तर चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे पृथ्वीवरती महिना होतो. तर महिना कसा? तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला जर तुम्ही मराठी कॅलेंडर व्यवस्थित पाहिलं असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल की पृथ्वीवरती महिना नेमका कसा तयार होतो. खूप सुंदर तिथं दाखवलेला आहे. मला एक सांगा, एका महिन्यामध्ये एक अमावस्या आणि एक पौर्णिमा येते, बरोबर आहे का नाही? पटकन सांगा, येस ऑर नो बेटा? एका महिन्यामध्ये एक अमावस्या आणि एक पौर्णिमा येते, बरोबर आहे? ओके, म्हणजे एक कृष्ण पक्ष असतो आणि एक शुक्ल पक्ष असतो. कृष्ण पक्ष काय सर, शुक्ल पक्ष काय, हे लक्ष द्या बे, लक्ष द्या. पौर्णिमेला चंद्र कंप्लीट असा स्वच्छ दिसतो, बरोबर आहे? समजा इमॅजिन करूया की ही काय आहे, पौर्णिमा आहे. पौर्णिमेकडून अमावस्येकडे चाललो की काय होईल, चंद्राचा भाग डार्क 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 होत 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 एके दिवशी बिलकुलच तुम्हाला चंद्र दिसणार नाही, आहे की नाही? चंद्राचा कंप्लीट भाग झाकला जाईल. तो भाग म्हणजे काय असेल, अमावस्या असेल. बे लक्ष द्या. आणि हा एकूण कालावधी किती दिवसाचा आहे? 15 दिवसाचा कालावधी आहे. किती दिवसाचा? 15 दिवसाचा. दिसते का नाही? खाली लिहिलेलं इथं लिहितो.
15 दिवसांचा कालावधी आहे. पौर्णिमेकडून अमावस्येकडे जायचा कालावधी. म्हणजे हा गोरापान असणारा चंद्र काळाभोर होतो, कृष्णासारखा होतो. ह्याला आपण म्हणूया कृष्ण पक्ष. काय म्हणूया? कृष्ण पक्ष. आहे की नाही? सोपं. गोरापान चंद्र काळाभोर होतो कृष्णासारखा, म्हणून कृष्ण पक्ष. बट अमावस्येच्या नंतर पुढे काय गंमत होते? पुढे 15 दिवस, ठीक आहे की नाही? पुढे जवळपास 15 दिवसांनी हा काळाभोर असणारा चंद्र, न दिसणारा चंद्र हळूहळू हळूहळू थोडा 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 दिसायला लागतो आणि पुन्हा कंप्लीट असा स्वच्छ दिसतो, पूर्ण दिसतो. आपल्या घरातल्या परातीसारखा, ताटलीसारखा, ताटासारखा दिसतो, प्लेट सारखा दिसतो. ठीक आहे? तर मग बेटा काळा असणारा हा चंद्र हळूहळू असा गोरा होत गेला, पांढरा होत गेला, म्हणून त्याला म्हटलेला आहे शुक्ल पक्ष. काय म्हटलेला आहे? शुक्ल पक्ष. शुक्ल पांढरा, आलं लक्षात? कृष्ण काळा. हा कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष हा म्हणजे एक पंधरवाडा, हा दुसरा पंधरवाडा. हे 15 आणि ते 15 मिळून जवळपास 30 दिवस. ऍक्च्युअली हे सुद्धा प्रॉब्लेम आहे. 29.5 दिवसाचा गोळा आहे. म्हणून तर काही महिने आपल्याकडे 31 दिवसाचे, काही महिने आपल्याकडे 30 दिवसाचे, काही नाही, एक महिना 28 दिवसाचा आणि एक महिना 29 दिवसाचा. आता मला उत्तर द्या, मी जे सगळं बोलतोय ते आपल्या चॅप्टरशी रिलेटेड आहे का नाही? आता सांगा. हो, जो हम बक रहे हैं यहां पर, क्या वो हमारे चैप्टर से रिलेटेड है? आलं लक्षात? डन बेटा? हा, यस. म्हणून म्हणाल वा हे गरजेचं आहे. ओके ना? मग 2 पंधरवाडे मिळून 30 दिवस. बट म्हणजे परंतु काय अडचण आहे की आपल्याकडं म्हणजे आपले महिने बघा कसे आहेत. परफेक्ट 30 दिवसाचे सगळे महिने आहेत का? नाही. काही महिने 31 दिवसाचे, काही महिने 30 दिवसाचे. एक महिना 28 दिवसाचा फेब्रुवारी साध्या वर्षामध्ये, 29 दिवसाचा फेब्रुवारी लीप वर्षामध्ये. चॅट बॉक्स मध्ये कुणीतरी प्रश्न टाकतंय, सर पृथ्वी फिरते का चंद्र फिरतो? अरे येड अभिजित, पृथ्वीचं काम आहे सूर्याभोवती फिरणे आणि चंद्राचं काम आहे पृथ्वीभोवती फिरणे. हे लक्षात घे. आणि तुमच्या माहितीच तो सांगतो, कोणाला सांगू नका. पृथ्वी तयार झाली होती पण चंद्र अजून तयार झालाच नव्हता. हे लय मोठी गंमत आहे. कळलं का नाही? आलं लक्षामध्ये? चंद्र मीन्स अजून जन्मलाच नव्हता. काही करोड वर्ष पृथ्वीवर चंद्र नव्हता. माहित आहे का? असं म्हटलं जातं की पृथ्वी आणि मंगळ या दोघांच्या मध्ये थिया नावाचा एक प्लॅनेट होता, थिया नावाचा. ओके. आणि तो प्लॅनेट ना अडचण अशी होती त्यावेळेला, पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन एवढं खतरनाक होतं की थिया असा थया पृथ्वीच्या भोवती फिरायचा. फिरता फिरता तो थिया पृथ्वीवर जाऊन आदळला. इतक्या जोरात आदळला की तो पृथ्वीवर जाऊन बाउन्स झाला. बाउन्स होऊन वापस पुन्हा स्पेस मध्ये गेला. त्याचे काही तुकडे, त्याचे काही कण, हे अशा पद्धतीने गंमत झाली बेटा, लक्ष द्या. आणि तो चंद्र बनला किंवा पृथ्वीचा सॅटेलाइट बनला. तो पृथ्वीभोवती फिरायला लागला. मग आता आपल्याकडे कन्सेप्ट काय आहे? ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह आणि ग्रहाभोवती फिरणारा उपग्रह. म्हणून आता तो चंद्र जो आहे तो आता ग्रह नाही, आपला उपग्रह राहील, म्हणजे तो पृथ्वीभोवती फिरल. कारण त्यावेळेला सगळी दुनिया ही जी आहे ती स्टेबल नव्हती, स्थिर नव्हती. आता ही म्हणजे अजूनही स्थिर नाही, हे लक्षात घ्या. अजून पण चेंजेस चालूच आहे, कोणी कोणावर जाऊन आपटतच आहे. आलं लक्षात? आणि अशा पद्धतीने नंतर काही पृथ्वीला तयार होऊन 450 कोटी वर्ष झालं. 4.5 अब्ज वर्ष, 4.5 बिलियन इयर्स. त्यानंतरच्या काही करोड वर्षांनी पृथ्वीवर चंद्राची निर्मिती झाली. म्हणजे तोपर्यंत पृथ्वीवर पौर्णिमा पण नव्हती, अमावस्या पण नव्हती, चतुर्थी अष्टमी विषयच नव्हता. मुद्दा लक्षात आला? गोष्टी समजल्या सगळ्या? तर महिना कसा ठरतो ते लक्षात घ्या. मग पौर्णिमा झाल्याबरोबर पहिला दिवस प्रतिपदा, दुसरा दिवस द्वितीया, तिसरा दिवस तृतीया, चौथा दिवस चतुर्थी, मम्मीचा उपवास. चंद्र दिसला की ज्योतिर्मय. ठीक आहे की नाही? चतुर्थी, मग पंचमी आहे की नाही, षष्टी, सप्तमी, अष्टमी, गोकुळाष्टमीला कृष्ण जन्माला म्हणतो की नाही आपण, अष्टमी. ठीक आहे. त्याच्यानंतर मग नवमी, रामनवमी आहे की नाही, आठवते की नाही? तर नवमी, मग दशमी, लक्षात. आणि मग एकादशी. काय? एकादशी. एकादशीच्या नंतर द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, मग नाही का अमावस्या. या अमावस्या. आलं लक्षात? 15 दिवसाचा टप्पा संपला आहे की नाही? मग त्याच्या एकादशी म्हणजेच दश म्हणजे 10, 1 म्हणजे 11.
आलं लक्षामध्ये? आता लक्षात घ्या, तुम्ही कायम लक्षात घ्या बे, पृथ्वी तुम्हाला अशी गोल दिसते म्हणजे काय चकचकीत गोल आहे काय? नाही. चंद्र तुम्हाला परफेक्ट असा गोल दिसतो म्हणजे काय परफेक्ट गोल आहे का? बिलकुल नाही. आपण कितीतरी किलोमीटर दूर आहोत त्यांच्यापासून, म्हणून असं आपल्याला दिसतं. पृथ्वीवर असताना राहताना दिसते का पृथ्वी गोल? नाही. कुठं तर दरी आहे, कुठं तर डोंगर आहे, कुठं तर खड्डा आहे, कुठं तर चढ आहे, येड कुठलं की हे उगं काढतो आपण असे शेप राजा. हो, हे पृथ्वी अशी आहे का एक्झॅक्ट कोरेक्ट गोल आहे का? बस स्पेरिकल बी म्हणावं तर तशी बी नाही हो परफेक्ट. कुठं दरी आहे, कुठं नदी आहे, कुठं खड्डा आहे, कुठं समुद्र आहे, काय सांगावं तुम्हाला, समजून घ्या ना गरीबाच्या भावना. ते सगळंच डोक्याचा चिंदाडा होईल म्हणून काय केलं, चला वा स्फेरिकल आहे म्हणून एक असा शेप आपण ड्रॉ करत असतो, फक्त अंडरस्टँडिंगसाठी, समजून घेण्यासाठी. रिअल शेप असा नाही आहे. चंद्र इतका सुंदर दिसतो, खड्डा जाऊन बघ तिथं मरणाचे ढोबर, एवढे मोठे खड्डे आहेत चंद्रावर. एवढा प्लेन चंद्र नाही. मग कुणाच्या तोंडाला बघून म्हण नका वा काय चेहरा आहे, अगदी चंद्रासारखा. घबराय, चंद्रावर नुसते खड्डे आहे, मग काही समोरच्या चेहऱ्यावर पण काय खड्डे आहे का तेवढे? ओके ना. नाउ कम टू द पॉइंट. मुद्द्याकडे या सगळेजण. बाकी अनवॉन्टेड गोष्टी बोलायच्या नाही असं आपलं ठरलंय. आलं लक्षात? ओ गॉड. मग पुन्हा प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. आला बघा अजून एक चतुर्थी. 3,84,400 किलोमीटर दूर आहे का? चॅट बॉक्स मध्ये नको त्या गोष्टी विचारता. सूर्य पृथ्वीपासून 15 करोड म्हणजे 15 कोटी किलोमीटर दूर आहे. आणि ठीक आहे, आणि चंद्र हा पृथ्वीपासून 3,84,400 किलोमीटर दूर आहे. आता ते कसं काउंट करायचं, कसं मेजर करायचं एके दिवशी नंतरच्या लेक्चरमध्ये सांगन. ठीक आहे, काय नाही, सिंपल फॉर्म्युला आहे, त्याच्याने काउंट करता येतं. व्हेलॉसिटी ऑफ लाईट लक्षात, म्हणजे प्रकाशाचा वेग लक्षात घेतला जातो. आणि काळ किती लागतो माहीत असू द्या. 3,00,000 किलोमीटर पर सेकंद हा प्रकाशाचा वेग आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिटं 20 सेकंद म्हणजे 8×48 480 आणि 20 म्हणजे 500 सेकंद वेळ लागतो. 500 गुणिले 3,00,000 उत्तर येतं 1,500 लाख म्हणजे 15 करोड किलोमीटर. असं अंतर काढत आहे. तिथं काय आमचे पप्पा नाही गेले मोजायला सूर्यावर, चला दोरी धरावे मोजा मीटर पट्टी लावून, असं नाही. हे अशी अंतर काढली जातात. आताच कळलं नसेल तर स्क्रोल बॅक करून बघत बस, म्हणजे कसं काढली जातं ते कळलं. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. साधं सूत्र माहित नाही काय, तसं काढलं जातं. प्रकाशाचा वेग माहीत असला, प्रकाश पोचायला लागणारा वेळ माहीत असला की अंतर काढता येतं शेंबड्या. ओके हां. ओ माय गॉड. मानवजाती डायनासोर सारखी लुप्त होईल का सर? हां होईल ना, काही टेन्शन आहे, होईल, काही सांगता येत नाही. बट आपण एवढे अलर्ट आहोत की आपल्याकडं जसं अँटी एअरक्राफ्ट मिसाईल म्हणतो ना, तसे बरेचसे अशा काही टेक्नॉलॉजी आहे की एखादा ॲस्टेरॉइड म्हणजे एखादा तारा म्हणा, ग्रह म्हणा, किंवा काय म्हणतो यार त्याला आपण, कॉमेट धूमकेतू पृथ्वीवर जर येऊन आपटणार असेल तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. त्याला अवकाशामध्येच डिस्ट्रॉय करा खालून मिसाईल लावून, एक. आणि दुसरं, त्याला डिस्ट्रॉय करता येत नसेल तर कमीत कमी अशी टक्कर मारा जेणेकरून काय होईल, त्याची डायरेक्शन चेंज होईल. ते आपल्या अंगावर पडणार नाही, लोकांच्या अंगावर पडून कुणा तर दुसऱ्या याच्या. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. गॉट इट बेटा. हे इतकं तंत्रज्ञान आपल्याकडे सध्या डेव्हलप आहे. आपल्याकडे म्हणजे काय आपल्या घरी नाही, नॅशनल इंटरनॅशनल लेवलला हे सगळं अलर्ट आहे. रिलॅक्स, तुम्ही आपलं तुमचं लाईफ नीट जगा. तुम्ही स्कॉलरशिप, BTS MTS याचा अभ्यास चांगला करा. हो, आणि अभ्यास करून चांगले सायंटिस्ट व्हा, जेणेकरून काय होईल, येणाऱ्या फ्युचरमध्ये हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कपॅसिटी तुमच्यात येईल. गॉट इट बेटा. तो लक्ष द्यावे. काय सांगितलं तुम्ही? हां, तो झालं बघा. इकडं अमावस्यानंतर पुन्हा प्रतिपदा. यार प्लीज आता ऐका ना, आता बाकीचं विचारू नका, इथं एवढं शक्य नाही ह्या लेक्चरमध्ये. सर पृथ्वीवर काय पहिले होते म्हणजे पहिले काय नव्हता, नुसता लावा होता. हळूहळू पृथ्वी थंड होत गेली, बॅलन्स होत गेली. लय मोठं पृथ्वीवर कितीतरी वर्ष, कितीतरी करोड वर्ष अनेक दगड येऊन आपटीत होते आसमानमधून, आकाशामधून. आलं लक्षात? मग त्यांनीच पृथ्वीवरती सगळं मटेरियल आणलेलं आहे. आलं लक्षात? हो, पृथ्वी ज्यावेळेला हायड्रोजन क्लाउड एक्सप्लोजन झालं, हायड्रोजन क्लाउड एक्सप्लोजनला बिग बँग एक्सप्लोजन म्हणतात. हे बिग बँग एक्सप्लोजन म्हणजे काही प्रकाश वर्ष दूर असे मोठमोठे काय म्हणतात त्याला, हायड्रोजनचे क्लाउड होते. हायड्रोजनचे क्लाउड ते इम्बॅलन्स झाले, त्याच्यामध्ये ब्लास्ट झाला. मग सोलर सिस्टीम तयार झाली, पहिले सूर्य, मग हे प्लॅनेट्स वगैरे तयार झाले. आपलं जग, आपलं विश्व तयार झालं. व्हॉट इट. ठीक आहे. आणि ही प्रोसेस युनिवर्स हॅज द टाइम इज ऑल्सो द पार्ट ऑफ युनिवर्स, मोशन इज द पार्ट ऑफ युनिवर्स. ही गती, हा वेग, हे विश्व गतिमान आहे, हे स्टेबल नाही, काही स्टेबल नाही, सगळं फिरायला लागले. जाऊ द्या, तुम्ही टेन्शन घेऊन मरसान. लहान आहे तुम्ही, छोटा विचार करा. ठीक आहे, छोटा नका करू, मोठा करा. लक्षात, आपल्या पृथ्वीवरती असा काही एकच विषय नाही बेटा. पृथ्वीवरती अनेक प्रकारचे ॲस्टेरॉइड्स येऊन आढळलेले आहेत. ॲस्टेरॉइड शब्द कळतो ना, अवकाशामध्ये तरंगणारे काही प्लॅनेट किंवा प्लॅनेटपेक्षा कितीतरी पटीने छोटे
जे दगड जे की रॅन्डम मोशनमध्ये होते, ज्यांना फिक्स डायरेक्शन नव्हती, ते येऊन आपटले पृथ्वीवर. काही जणांनी कार्बन आणला, काही जणांनी पाणी आणलं. पाणी पण नव्हतं पृथ्वीवर. लक्षात. तर काही कॉमेट्स, काही ॲस्टेरॉइड्स यांनी पृथ्वीवरती हे सगळ्या गोष्टी घेऊन आलेले आहे. हे कितीतरी वर्ष पृथ्वीवर चालू होतं. आणि 450 करोड वर्षापूर्वी तयार झालेल्या पृथ्वीवरती पहिला सजीव निर्माण 150 कोटी वर्षांच्या नंतर, म्हणजे आजपासून 300 करोड वर्षापूर्वी पहिला सूक्ष्मजीव अस्तित्वात आला. पहिलं जीवद्रव्य, तेही समुद्रामध्ये. थिअरी ऑफ इव्होल्युशन अशी सांगते. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे शास्त्रज्ञ आहे, बायोलॉजिस्ट. तर त्यांनी इव्होल्युशनच्या थिअरीमध्ये हे सांगितलेलं आहे. अलग लक्षामध्ये. अरे मग नंतरचा टप्पा आहे अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, मग कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स, मल्टीसेल्युलर. हे होत 300 करोड वर्षापासून आपल्यासारखा असा क्यूट माणूस तयार व्हायला एवढी करोड वर्ष लागले. आजपासून 22 करोड वर्षापूर्वी डायनासोर पृथ्वीवर होते आणि आजपासून 7 कोटी वर्षापूर्वी ते खतम झाले. अलग लक्षामध्ये. हो, प्रोटोप्लाझम म्हणजेच आदिजीव. म्हणजे 22 करोड वर्षापूर्वी डायनासोर होते, त्यांचं लाईफ सुरू झालं होतं आणि 7 कोटी वर्षापूर्वी ते संपलं. असाच एक ॲस्टेरॉइड येऊन जोरात दणकन आदळला. त्याची एक स्टोरी वेगळी आहे, कधीतरी ते बोलूया. आणि अख्खे डायनासोर पृथ्वीवरतीचे संपले. ते संपले म्हणून मग पृथ्वीवरती मॅमल म्हणजे सस्तनी, आपल्यासारखे कुत्रे, डुकरं, माणूस, बैल, गाय असे सजीव, सगळे सस्तनी प्राणी नंतर व्यवस्थित विकसित झाले. नंतर डायनासोर कुणाला काही जमूच देत नव्हते. जवळपास 14 ते 15 करोड वर्ष डायनासोरनी सरळ सरळ पृथ्वीवरती वनवे राज्य केलंय. अलग लक्षात. दुसरं कुणाला जमूच देत नव्हते, ते लय खोड होते. अलग लक्षात. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे माणसाची हिस्ट्री जी आहे, मानवी इतिहास जो आहे, तो त्या मॅमल्स पासून सुरू होतो. ज्यांनी स्वतःला वाचवलं त्या ब्लास्ट पासून, ॲस्टेरॉइडच्या दणक्यापासून ज्यांनी स्वतःला वाचवलं, त्या एक्सप्लोजन पासून, ते कन्वर्ट होत आपल्यासारखा दिसणारा माणूस आजपासून 50,000 वर्षापूर्वी तयार झाला. तो निएंडरथल, क्रो-मॅग्नॉन अशी त्याची नावं आहेत. अलग लक्षामध्ये. आपल्यासारखा दिसणारा, आपल्याला शोभेल असा. आणि रिसेंटली काही 1000 वर्षापूर्वी मग नाही का, होमो सॅपियन. तुमचं माझं ॲक्च्युअल नाव काय आहे? होमो सॅपियन. अतिकुशाग्र, इंटेलिजंट मॅन. अलग लक्षात. तर हे आपण तयार झालो. अरे गोरिला, चिंपांझी आपले पूर्वज आहे. अलग लक्षामध्ये. ओके. माकड आणि मानव यांचे पूर्वज सारखे आहेत. माकड आणि मानव यांचे पूर्वज सारखे आहेत. एक्झॅक्ट माकडापासून माणूस नाही तयार झाला. गोरिला, चिंपांझी हे वेगळे माकड होते, त्याच्यापासून मात्र झालोय आपण. जर माकडापासून माणूस तयार झालाय तर अजून पण ते शेजारणीच्या घरावर माकड उड्या मारत आहे, त्याचा का माणूस नाही झाला तयार? का त्या दिवशी तो अब्सेंट होता काय? नाही. तर सेंटेन्स असं म्हणायचं, ते माकड आणि आपण या दोघांचे ॲन्सेस्टर्स म्हणजे पूर्वज सारखे आहेत. आलं लक्षात. पाणी सुद्धा आपल्याला दुसऱ्या त्या ॲस्टेरॉइडमुळे मिळालेलं आहे. पृथ्वीवर काही नव्हतं, नुसता लावा होता उकळणारा. प्लीज आता मला बोलायला लावू नका, लेक्चर संपायची वेळ आली बेटा. मोठं मजा यायला लागली तुम्हाला. सर घेऊन सांगा आणि तेव्हा सांगा. लोणार सरोवर पण हे असल्याचीच देण आहे बेटा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर हे असंच एक बंबार्डमेंट झालं, कॉमेट येऊन आदळला आणि तिथं खड्डा पडला, पाणीच पाणी आहे की नाही. तो लक्ष द्या. ओ गॉड. तर चला, अमावस्यानंतर पुन्हा प्रतिपदा, मग द्वितीया, तृतीया, चतुर्थीला मम्मी उपाशी, पप्पा रट्टावून खातो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, परत उपवास, नवमी, दशमी, मग एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा. असा एक महिना तयार होतो बेटा. काय तयार होतो? महिना. 3 गोष्टी क्लिअर केल्या बेटा. दिवस कसा तयार होतो, वर्ष कसं तयार होतं, महिना कसा तयार होतो, ह्या सगळ्यांनी मिळून काय बनतं? दिनदर्शिका बनते. गॉट इट. ह्या सगळ्यांनी मिळून काय बनतं माय? दिनदर्शिका बनते. दिनदर्शिकेचं सगळ्यात छोटं युनिट काय आहे? दिवस. दिनदर्शिकेचं सगळ्यात मोठं युनिट काय आहे? वर्ष. आणि दिनदर्शिकेचं मध्यम युनिट काय आहे? महिना. लक्षात आलं? ओ माय गॉड. कळलं? समजलं? हो. ओके. हो. तेच मग काही लोक म्हणत होते, सर डायरेक्ट लेक्चर सोडू, तुला खटा काहीच माहीत नाही, लेक्चर घेऊन काय करू, प्रश्न नुसते का पाठ करणार आहे का? ओके. आता या टॉपिकमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये अजून काही 2-4 मिनिट आपल्याकडे उरलेले आहेत बेटा, तर त्याचाही वापर आपण करतोय. मी थोडं पाणी घेतो यार, कंटिन्यू बोलतोय. पिऊ पाणी थोडं. ठीक आहे.
तुम्ही पण घेता पाणी? चिअर्स घ्या. चला बेटा लक्ष द्या. तर हे पहा, आता दिनदर्शिका ना वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे बनवलेले आहेत. जसे आपण म्हणतो मराठी दिनदर्शिका, इंग्रजी दिनदर्शिका. बाकी भानगड तर हीच आहे ना रे, 365 दिवसाचीच आहे ना. महिने मराठी असले म्हणून वर्ष काय 370 दिवसाचं आहे? नाही, 365च. हे ज्याचा त्याचा पॅटर्न आहे. इंग्रज लोकांनी इंग्रजी कॅलेंडर, ग्रेगरियन कॅलेंडर म्हणतो त्याला आपण, आणि आपण भारतीय लोकांनी मराठी किंवा भारतवर्षामध्ये चालणारं दिनदर्शिका तयार केली. ज्या ज्या आता चीनमध्ये कॅलेंडर वेगळंच राहील, ठीक आहे. रिलिजियस कॅलेंडर्स काही बघायला मिळतात. हिंदू लोकांसाठी वेगळे कॅलेंडर्स, बौद्ध लोकांसाठी वेगळे कॅलेंडर्स, हे ज्यांनी त्यांनी निर्माण केलेले आहेत. किंवा मुस्लिम लोकांच्यासाठी वेगळं कॅलेंडर. कसं आहे, ज्याच्या त्याच्या ज्या तिथी आहेत ना, ज्याचे त्याचे सणवार आहेत ना, ते त्याच्यात इन्क्लूड करता यावेत. आपली एक संस्कृती टिकावी, तिचं जतन व्हावं, याच्यासाठी ओके ना, हे कॅलेंडर्स तयार झाले वेगळे वेगळे. बट बेसिक काय आहे, वर्ष 365 दिवसाचं, महिना 30, 28 किंवा 29 किंवा 31 दिवसांचा, आणि बाकी वर्ष दिवस तर 24 तासाचा. ह्या सगळ्या गोष्टी ऑल क्लिअर आहेत ना, ठीक आहे. आता लीप वर्ष आणि साधं वर्ष याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे आहे. आलं का लक्षात? सर्वसाधारणपणे आलं का लक्षात? तर सर्वसाधारणपणे आपल्याला आता पाठ झालेला आहे की साध्या वर्षामध्ये 365 दिवस असतात. याचाच अर्थ 52 आठवडे आणि 1 दिवस एक्स्ट्रा असतो. 52 आठवडे आणि 1 दिवस एक्स्ट्रा. 52 काय असतात? आठवडे, आणि 1 दिवस एक्स्ट्रा +1. आता तू करत बस ना बाबा. आलं लक्षामध्ये? आपण एक पॅच ठरवला, आठवड्याचे 7 वार. आलं लक्षात? ते कुणाच्या फिरण्यामुळे नाही, आठवड्याचे वार कुणाच्या फिरण्यामुळे नाही. आलं लक्षात? म्हणूनच त्याचा काही एवढा मॅटर नाही. त्यामुळे लक्षात घ्या, तर आठवड्यामध्ये 7 वार आपण मीन्स मानवानीच अर्थात ते जजमेंट केलं. 7 वार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, ह्या पॅटर्नमध्ये. तर 52 गुणिले 7 करा, अधिक 1 करा. बघा, 7 दोन्ही 14 ला 4, हातच्या आले 1, 7 5 35 आणि 1 36, 364 अधिक 1 म्हणजेच 365. कळलं? तर साध्या वर्षामध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस एक्स्ट्रा असतो. तर लीप वर्षामध्ये 52 आठवडे +2 दिवस एक्स्ट्रा असतात. ठीक आहे. याच्यामध्ये की काय सांगितलं? 52 आठवडे +2 दिवस एक्स्ट्रा. गॉट इट? म्हणजेच हे 364 आणि हे 2 366. मुद्दा लक्षात आला? ऍटलिस्ट उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी तर आता व्हिडिओला लाईक करा. मी आतापर्यंत एकदाही बोललो नाही लाईक करा लाईक करा. फार आता बरेच जण लेक्चर ड्रॉप करून गेलेले आहेत, लाईक न करताच गेले. उपस्थित विद्यार्थ्यांनी तरी व्हिडिओला लाईक करा. लेक्चरचा टाइम मीन्स संपलेला आहे. आलं लक्षात? आजचं लेक्चर नक्कीच तुम्हाला आवडलं असणार अशी अपेक्षा करतो. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. उद्याच्या लेक्चरमध्ये अशाच प्रकारची इंटरेस्टिंग तुम्हाला म्हणजे आवडणारी आणि नॉलेज वाढवणारी इन्फॉर्मेशन उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळणार आहे, जी की डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. आलं लक्षात बेटा? तर नक्कीच तुम्हाला उद्याच्याही लेक्चरचा खूप चांगला फायदा होईल. याच अपेक्षेसह आपण आज इथेच थांबूया. सी यू टुमॉरो इन द नेक्स्ट लेक्चर. तब तक के लिए जय हिंद, बाय.